कारण आपण पहिल्यापासून आपण जे प्रत्येकाला 2-2 शेंगा वाटल्या त्याची चव सगळ्यांना अप्रतिम वाटली. आउटलेटला त्या गोष्टी शनिवारी आठवडी बाजार म्हणून केलेला असतो, त्यात आमचं आणि आमच्या शेतकऱ्यांचं सुद्धा तिथे विक्रीला ठेवतो. अरे वा, हे ओली हळद वगैरे जाते इथे तुमच्या इथे? खूप खूप. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सर्वांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. खरं तर आपण शहरांमध्ये जेव्हा जमिनी घेतो तेव्हा शक्यतो आपण हा विचार करतो की त्या जमिनीमध्ये एखादी इमारत बांधू, ते रेंटवर देऊ. पण एक असे व्यक्ती आहेत जे बीडमधून पुण्यात आले आणि त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये अर्धा एकरची जागा घेतली. त्या अर्धा एकरमध्ये त्यांनी एवढ्याच सुंदर पद्धतीने नॅचरल फार्मिंग केलं की त्यांच्याकडे आता 35 ते 40 प्रकारची फुलं आहेत, 40 ते 50 प्रकारचे फळझाडं आहेत, खूप मेडिसिनल प्लांट आहेत, स्पाइस आहेत, म्हणजे मसाल्याची झाडं आहेत आणि भाजीपाला तर त्यांचा असतो. त्यांनी स्वतःचं आउटलेट काढलं विधाते नॅचरल फार्म्स म्हणून आणि त्यामध्ये ते आठवडे बाजार चालवतात. त्याचप्रमाणे डाळी असतील किंवा तेल असेल, ह्या बाजरी, ज्वारी अशा वेगवेगळे पदार्थ किंवा देसी बियाणेही ते त्या आउटलेटमधून विकतात. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत आणि एका छोट्याशा जागेतून त्यांनी एवढं सगळं कसं उभं केलं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर एवढा सुंदर त्यांनी सेटअप केला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला समजेल की सापळा पिके कशी लावायची, नायट्रोजन फिक्स करण्यासाठी कोणती पिके लावायची, मेडिसिनल प्लांट कोणत्या पिकाशेजारी कोणतं प्लांट लावायचं, नॅचरल फार्मिंग नक्की कशी करतात आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्ही औषधं देऊ शकता जेव्हा तुम्ही नॅचरल फार्मिंगचा विचार करता. अशी खूप सारे गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत सरांकडून. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर, तुमचं खूप खूप स्वागत ॲग्रिकल्चर सागामध्ये आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. पण सर, तुम्ही जेव्हा जागा घेतली, तुम्ही म्हटलात तुम्ही बीडवरून आलात इथे पुण्यामध्ये, बार्शीवरून सॉरी. तर तुम्ही जेव्हा इथे पुण्यामध्ये आलात, तुम्ही ही जागा घेतली त्यावेळेस तुम्हाला शेती करण्यासाठीच तुम्ही घेतली की अजून काही तुमचं नियोजन होतं? आमचं नियोजन काय होतं की माझ्या वडिलांनी जागा घेतली. ही आमचं इंजिनिअरिंगचं वर्कशॉप आहे आणि आम्ही जेवता जेवता असा विषय निघाला की आपला स्वतःचा आंबा पाहिजे. बरं. जो नॅचरल आंबा असतो तो विदाउट कार्पेट म्हणजे केमिकलचा. तर वडील म्हटले आपण 5 एक गुंठे जागा घेऊ इथं मांजरीला. आपण आता राहतोय तर इथं आपल्याला झाडं लावायला जागा नाही, आपण टेरेस गार्डनिंग करतोय. बरोबर. मग आम्ही जागा शोधली त्यावेळेस आमच्या नशिबात ही जागा होती. इथं मक्याचं वावर होतं पूर्वी. मग इथं खूप शेती होती सगळी, इथं सगळं भाजीपाला पिकायचा. मग मी पण पहिल्यांदा जॉब इंजिनिअरिंगचा असल्यामुळे मला वेळ नाही मिळाला. बरोबर. हे शेती घेतल्यानंतर मग नंतर मी 2004 नंतर आम्ही हा जो प्लॉट घेतला आपल्या स्वतःच्या भाजीपाल्यासाठी, मग त्यातले 5 गुंठ्यावर मी केंद्रित केलं लक्ष. अच्छा. आणि त्याच्यात नॅचरल पद्धतीने मग सगळे आंबे, सगळे फळझाडं लावली. अच्छा. हां, आणि त्यानंतर मग त्यातून आपल्याला लसूण वगैरे यायला लागला, तर घरचे सगळे यायला लागले की आता आपल्याला यायला. आणि आमचा फ्युचर प्लॅन तोच होता की स्वतःचा आंबा खायचा नॅचरल. अच्छा, म्हणजे आंब्यापासून ही सुरुवात झाली. म्हणजे मला सगळ्यांना सांगायचं की सरांनी आंब्यापासून फक्त त्यांना आंबा पाहिजे म्हणून ही जागा घेतली, पण आता सध्या सरांकडे एवढे जास्त मसाल्याची झाडं आहेत, काही मेडिसिनल प्लांट आहेत, औषधी वनस्पती आहेत, फळभाज्या तर त्यांच्याकडे आहेत, पालेभाज्या आहेत आणि फुलांचीही झाडं आहेत. तर एवढं सुंदर सेटअप सर तुम्ही केलंय. पण तुम्ही नॅचरल फार्मिंगचाच विचार केला होता की आधी असं काहीच डोक्यात नव्हतं? नॅचरलच जे करायचं ते नॅचरल करायचं. कारण पूर्वी आमची जी शेतकरी नसायची ना, जी केअरटेकर, ती रासायनिक करायची, ते आम्हाला आवडत नसायचं. अच्छा. हां, ते केमिकलचे टाकायचे, युरियास वगैरे नाही का, सुफला वगैरे. मग जसं मी 2007 पासून लक्ष घातलं, मग ट्रॅक्टर हा प्रकार वावरात आणलाच नाही. तुम्हाला जे ह्या बेड दिसत आहेत त्या सगळ्या विदाउट ट्रॅक्टरच्या आहेत. पहिल्यांदा एकदा सऱ्या केला, मग आता आम्ही स्वतः चालतो. आमची नैसर्गिक जिम आहे ही आणि स्वतःच आपल्याला मग ह्यामध्ये विषमुक्त भाजीपाला मिळायला लागला. अरे वा सर, याचं म्हणजे तुम्ही कंटिन्यू असं बोलता की ही जंगल शेती आहे माझी. जंगल शेती म्हणजे नक्की काय म्हणायचं? कारण ज्या शेतकऱ्यांना माहित नाही किंवा ज्या व्यक्तींना माहित नाहीये जंगल शेती म्हणजे काय, त्यांच्यासाठी काय सांगाल? तर आता ह्याला जंगल शेती का म्हणतात, तर आपण जंगलात बघतो आंब्याची झाडं किंवा फणस किंवा जे गावरान गोष्टी आहेत त्या सगळ्या नॅचरली येतात. त्याला कोण खत टाकतं का, काय टाकतं का? जो पाला पाचोळा असतो तो मल्चिंग होतं आणि त्यातून तुम्हाला पालस पुरत सगळं मिळतात आणि त्याच्या मल्चिंग खाली जी गांडूळ असतात त्यांचं कार्य हे करतात. मग हे सगळं नैसर्गिक जंगल, खाद्य जंगल म्हणतो आम्ही ह्याला. मग ह्यात तुमच्या भाज्या सुद्धा छान येतात, फळभाज्या सुद्धा छान येतात, फळं किंवा स्पायसेस. ह्याला फक्त ओनली जीवामृत टाकतो. ते तरी का टाकतो, तर 2017 साली मला जीवामृतची माहिती कळली. पद्मश्री सुभाष पाळेकर आहे, त्यांच्या पुस्तकात जीवामृत वाचलं. मग त्यांचं मी शिबिर अटेंड केलं गुरुजींचं आणि त्यात मग मला जीवामृत कळलं, घनजीवामृत कळलं,
परत वापसा म्हणजे काय कळलं, किंवा मल्चिंग काय कळलं, म्हणजे काष्टाच्छादन, सजीव मल्चिंग, आणि मग कोणती कीटकनाशक वापरायची, कधी मारायची, हे गुरुजींच्या पुस्तकात कळलं. सापळा पिकामुळे माझा खूप फायदा झाला. अच्छा. नाही तर माझ्याकडे सुद्धा हे नॉलेज नव्हतं. मी ॲज इट इज नॅचरल जसं येईल तसं करायचं. हां. सर आता तुम्ही इंटरक्रॉपिंग करताय भरपूर. तुम्ही आता मध्ये कधी इथे वांगी लावली आहेत तुम्ही, त्याच्यामध्येच तुम्ही हे आपलं कोबी लावलाय, झेंडूचं झाड आहे, कारलं आहे, इथे पण तुम्ही जर आपण बघायला गेलो भेंडीच्या मध्ये तुम्ही पालक आणि मेथी आणि कोथिंबीर लावले. हे इंटरक्रॉपिंग झालं. पण कशा शेजारी कोणतं झाड लावायचं हे तुम्ही कसं ठरवताय? हे गुरुजींनी आम्हाला पुस्तकात लिहिलंय की सापळा पिकं कोणती लावायची. मग आपलं मेन क्रॉप समजा आता भेंडी आहे, आपण जरा वेळाने पाहूच कसं लावलंय, काय नायट्रोजन फिक्सिंगचं काम कसं. तर मेन क्रॉप भेंडी आहे ना, त्यात कोणकोणती सापळा पिकं लावायची अशी पुस्तकात लिहिलेलं आहे गुरुजींनी, की झेंडू, मका, झुडपी चवळी, कोथिंबीर, मेथी, एकदोल द्विदल धान्य ते लावलं की ते त्यांचं कार्य करतात. मग त्याच्यावर ढाल्या किडा येतो, तो एका वेळेस 150 मवा खातो. अच्छा. हा, आणि मेन म्हणजे आपल्याला जे स्प्रे मारायला लागतात कीटकनाशक, ते फक्त त्या झाडावरच मारायचे, तर सगळा वेळ वाचतो ना आपला. बरोबर आहे. पण सर ह्याच्यात हे नाही का होत की आता असं म्हटलं जातं की तुम्ही हे खूप जवळ जवळ लावलेत, तर मग न्यूट्रिएंट म्हणजे आपण जे खाद्य देतो त्यासाठी हे सगळे झाडं कॉम्पिट म्हणजे एकमेकांशी हे करू शकता, कॉम्पिट करू शकता? हा, सांगतो ना. आता ह्यांचं कार्य काय, तर मेन क्रॉप भेंडी आहे, आणि जे युरिया टाकतात खायला ते काम काय करतं, तर पालक करतं. बरोबर. अच्छा. नायट्रोजन फिक्सिंग. आता जो युरियाचा सगळीकडे प्रॉब्लेम तयार झालाय मार्केटमध्ये, बघा युरिया मिळत नाही, सगळा बाहेर देशातून येतो. युरिया बंदच करा तुम्ही. तुमच्याकडे सगळं स्रोत दिलाय ना निसर्गाने, त्याचा फक्त तुम्हाला वापर करायचा आहे, तो योग्य ठिकाणी. आता जरा वेळ मी दाखवणारच आहे तुम्हाला की कसं ते नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतं, त्या मेथीच्या गाठी कशा असतात, त्याचं कार्य काय आहे, हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर आहे. हे पहा, जे आत्ता मी दाखवलं नाही का, ही भेंडी आहे आपलं मेन क्रॉप, आणि त्याला नायट्रोजन फिक्सिंगसाठी आपण कोथिंबीर आणि पालक लावलेला आहे. तर याचं कार्य काय की हवेतलं नत्र घेऊन मुळ्याद्वारे हे झाडांना देण्याचं काम करतं कोथिंबीर. आणि हा जो दिसतोय हा मुळा मधी, तर याचं कार्य काय की भेंडीला ज्या आळी होती तर ह्या मुळ्यामुळे होत नाहीत, आळ्या सगळ्या ह्याच्यावर जातात. मग हे पण सापळा पीक आहे, आणि हा मेन क्रॉप आपली भेंडी आहे. झेंडूचं काम काय, तर न्यूमॅटिड्स, जमिनीतल्या न्यूमॅटिड्स वाढवण्याचं काम करतं आणि मित्र कीटकांना आकर्षित करतं. हे दिसत आहेत, हो का, ढाल्या किडा आपण आला इथं. हा एका वेळेस 150 मवा खातो. हा आपला मित्र कीटक आहे. मग कीटक झाले म्हणून लगेच स्प्रे मारायचे नाही. आणि सर मग याच्यामध्ये तुम्ही काही अंतर फिक्स करता का की एवढ्या अंतरावर पालक लावलं? पण कसं आहे हे अंतर? आता हे 2 भेंडीमध्ये आम्ही 2 वीत अंतर ठेवतो असं. अच्छा. हे दिसतंय, आणि त्याच्यामध्ये असा पालक लावतो. आता हा जो पालक आला हे आपलं बी पडून आलंय. अच्छा. आपण हा लावलेला नाही. आणि एक्झॅक्ट तुम्हाला बघायचं असेल तर हा हे लावलेला पालक आहे. हा दिसतोय ना, हा एकसारखा, आणि मध्ये मुळा लावलेला आहे. आणि त्याच्यामध्ये परत भेंडी आपली वर जाणार, मुळा खाली राहणार, आणि ह्या सावलीत या उन्हाळ्यात पालक सुद्धा छान येणार. म्हणजे आपल्याला ही भाजी पण मिळणार. ओके. आणि भाजी खाल्ल्यानंतर हे कट करून ह्याचं बी पण आपण करू शकतो. तुम्ही स्वतःचं. देशी बी सर हे सगळे जे तुम्ही लावताय हे देशी आहेत? हो, सगळं देशी वाण आहेत हे. अच्छा. आणि त्या साईडला सर तुम्ही स्ट्रॉबेरी लावली आहे? तिकडं स्ट्रॉबेरी लावली, आणि तिथं गवार लावली. बघा, गवार पण हेल्दी आलेली आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पालक आहे. अच्छा. आणि साईडनी वांगी. म्हणजे इथं टोटल 2 गुंठ्यामध्ये 15 प्रकारच्या भाज्या आहेत. अच्छा. आणि या सगळ्या तुम्ही स्वतःच्या आठवडे बाजारात विकता? आठवडी बाजारात ह्याचा विकतो आम्ही. अच्छा. आमच्या हमीभावाप्रमाणे. आमचा हमीभाव आम्हीच ठरवतो. ते चांगली गोष्ट आहे. आम्ही कोणावर अवलंबून राहत नाही. बरोबर आहे. हे पहा, हे कृष्णकाठीचं वांग आहे, आणि ते मॅच्युअर म्हणजे पूर्ण परिपक्व झाल्यानंतर असं पिवळं होतं. त्याला आम्ही असे रिबन लावून ठेवतो. ह्याचं बी स्वतःचं, पहिलं स्वतःचं बी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे लक्षात पॉईंट ठेवा की स्वतःचं बी असेल तर तुम्हाला कसलंच टेन्शन येत नाही. आज जे प्रॉब्लेम्स तयार होतात, जे बाहेर देशातून बी येणं वगैरे, हा आपल्याला स्वावलंबी शेतकरी व्हायचं म्हटलं स्वतःचं बी तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये सर तुम्ही फुल झाडं लावली आहेत काही ठिकाणी, करडई वगैरे, ते का म्हणून लावले? का तर जो मेन आपलं कारलं आहे किंवा वांग आहे त्याच्यावर मावा न जाता ते ह्याच्यावर जातो. म्हणजे हा श्रावणी घेवडा आहे, आणि करडई मावा अट्रॅक्टिव्ह करतो, म्हणजे स्वतःकडे खेचण्याचं काम करतो. हे सुद्धा सापळा पीक आहे. बरं. आणि नायट्रोजन फिक्सिंग पण करते ह्याला. अच्छा. मग इथं कारली आहेत, हो का, ही वांगी आहेत, ही वेगळ्या प्रकारची वांगी आहेत. बरोबर. ही आम्ही बाहेरून आणलेली आहेत विकत.
हे अच्छा. आपलं स्वतःचं बी नाहीये. बरं. मग असे काही काही गोष्टी आम्ही ट्रायल साठी आणि बाहेरून सुद्धा तुळस तर तुम्ही काही ठिकाणी लावली आहे. तुळस मधमाशांना अट्रॅक्टिव्ह व्हायला. अच्छा. हा, आणि त्याच्यामध्ये कोबी सुद्धा लावलाय. आणि हे नवीन प्रयोग म्हणून आपण जे अननस खातो घरात, त्याचं हे अननस लावलंय, पायनॅपल, आणि ते छान प्रकारे आलंय बघा. सुंदर. अशा एक एक गोष्टी आम्ही ऍड करत जातो त्यात. आणि हा बेड फक्त आम्ही पावसाळ्यात नवसरतो, हे खांदत नाही आणि ह्याला डिस्टर्ब करत नाही, कारण त्यांचं घर डिस्टर्ब करायचंच नाही, गांडूळ असतात त्यात भरपूर, अच्छा. त्यामुळे मातीचा पोत वाढत चालला. वाढत चाललाय. सर तुम्ही शक्यतो आता आपण ह्याच्याबद्दल बोललो, पण मातीबद्दल जर बोलायला गेलं, तुम्ही जेव्हा जागा घेतली होती ही, तेव्हा इथे आधी मका तुम्ही म्हणला करत होते, मग ते रासायनिक शेती करत असतील. तुम्ही जेव्हा नॅचरल शेतीकडे गेला तेव्हा उत्पादन वगैरे कमी झालं का, किंवा किडीचा प्रभाव कसा होता? हो, पहिल्यांदा झालं, कारण मला माहितच नव्हतं कोणतं बी लावायचं किंवा कसं लावायचं, सापळा पीक हे माहितच नव्हतं. त्यामुळे माझं पहिल्यांदा नुकसान झालं ना. अच्छा. अख्खा पडला की मवाच पडायचा सगळ्या झाडांना, मग ते काहीच पीक हाती लागत नसायचं. मग हे किती वर्ष चाललं असं तुमचं? असं 2007 नंतर 3-1 वर्ष चाललं. अच्छा. आणि 3 वर्षानंतर मग जमीन मात्र खूप छान होत चालली, म्हणजे नॅचरल होत चालली. त्याला कोणतं पेस्टिसाइड न वापरल्यामुळं मग गांडुळांची संख्या वाढायला लागली. मग त्या 3 वर्षामध्ये तुम्ही काय खतं वगैरे दिली? हा, त्यावेळेस मला माहित नव्हतं. मी आपल्या शेणखताच्या 20 ट्रॉल्या टाकल्या. अच्छा. हा, आणि त्यांनी नंतर मला उन्नी झाली, ते माहित नव्हतं. मग ते परत उन्नी हे करायला मला परत वेगळे कष्ट घ्यावे लागले. पण त्यानंतर 2017 नंतर खूप पिकं पकडला माझ्या झाडांनी. म्हणजे त्यानंतर मी शेवगा लावला, शेवग्यामुळे माझं नायट्रोजन फिक्सिंग झालं. बरोबर. नंतर मग गुरुजींची भेट झाली, त्यांच्यामुळे मला जीवामृत कळालं, सापळा पीक कळालं. आणि त्या म्हणून जीवामृतमुळे माझा पोत खूप वाढला जमिनीचा. म्हणजे जीवाणूंची संख्या जशी जशी वाढत गेली, जमिनीत तेवढी पैलवान होत गेली. सर मला ना सगळ्यांना दाखवायचंय, तुम्हाला दिसत असेल किंवा हे सरांनी आळूचं इथं लावले, बॉर्डरला सगळे औषधी वनस्पती आहेत. तुम्ही सर जेव्हा हे सगळ्या गोष्टी सुरुवात केली, मातीचा तुम्ही म्हणला खराब होता, त्याला सुधारण्यासाठी तुम्ही किती वर्ष काम केलं आणि काय केलं? असं मी 2017 पासून ते 6 वर्ष ह्याच्यावर भरपूर काम केलं. म्हणजे 17, 20 आणि 3, 23. आणि आत्ता जसं हे उरलेले 3, 23, 24 नंतर मग मी जीवामृत जरा बंद करून बघितलं की काय प्रॉब्लेम्स होतात, काय होतात. तर आता मातीचा पोत सुधारलेला आहे खूप. बरं. आणि त्यामुळं आपली माती एकदम भुसभुशीत झालेली आहे. तुम्ही म्हणजे पाहू शकता. हे मगाशी मी जे दाखवले की जमीन कशी आपली पैलवान झाली, तर हे बारीक बारीक स्पॉट दिसत आहेत ना, हे सगळे गांडुळांची विष्ट आहे. मग ह्यात नायट्रोजन, पॉलिश, पुरस सगळं आहे. आता हे तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्यात दिसणार नाही, हे खूप छोटं आहे. ठीक आहे. आणि ही जी दिसती माती, हे बघा मी किती इझी काढली, दिसतंय, भुसभुशीत झाली. आणि याचा स्मेल बघा, आणि मातीचा भुसभुशीतपणा बघा कसला आहे. अशी भुरभुरी म्हणजे चहा पावडर सारखी किंवा रव्यासारखी रवाळ पाहिजे. बरोबर. आणि हे बघा चिकटली नाही. त्यामुळे माती ही जीवामृतमुळे खूप पैलवान होते आणि तुमचं पीक एकदम जोमाने येतं. हे सर तुम्ही जीवामृत पहिल्या वर्षापासून वापरताय? हो, 2017 पासून लावतो. 2017 पासून तुम्ही गांडूळ पण टाकली, जीवामृत सुरू केलं? गांडूळ टाकली नाही, ती नॅचरली आपल्या जमिनीत असतात. अच्छा. जीवामृत ज्यावेळेस आपण टाकतो त्या वासाने गांडूळ वर येतात आणि 24 तास त्यांचं कार्य चालू राहतं. मग त्यांना आवडीच्या गोष्टी जीवामृत म्हणजे. पण ह्याच्या अगोदर जर म्हणजे नॅचरल तुम्ही करायच्या आधी ह्याचा केमिकल वापरत होते ना, मग त्यावेळेस खतं तर जास्त झाली असतील, मग गांडूळ तरी पण असतात आपल्या जमिनीमध्ये? खूप खाली जातात. त्यांना जर वरती असं वाटलं की डिस्टर्ब होतंय आपल्याला, तर ते खूप खाली जमिनीच्या जेवढ्या खाली जातात तेवढं त्यांचं कार्य चालूच असतं. पण ज्यावेळेस तुम्ही जीवामृत वगैरे टाकता किंवा मल्चिंग करता, कास्ट आच्छादन किंवा आता हे सजीव मल्चिंग झालं एक प्रकार, जर ही जमीन झाकली, जिथं जिथं थंडावा किंवा सावली असेल तिथं गांडुळांचं ये जा चालू राहतं. त्याला मात्र ओलावा लागतो. बरं. आणि हे जीवामृत, बीजामृत तुम्ही सगळं घरी बनवता? सगळं शेतात आपल्याकडे गाय असली ना, ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. अच्छा. शेणापासून. आणि हे सर जे तुम्ही बी लावले, ह्याचं तुम्ही बी लावताय देशी, ह्याला काही तुम्ही ट्रीटमेंट करताय का असं काही? ह्याला बीज संस्कार असतात बियांना. ते बीज संस्कार केले की अजून तुमचं पीक जोमाने येतं. म्हणजे त्याला बाळकडू कसं पाचतो आपण, तसं ते बीजामृत मध्ये बी बुडवायचं असतं आणि अर्धा ते 1 तास उन्हात वाळवायचं. बीजामृत मध्ये काय काय असतं सर? त्यात शेण असतं, गोमूत्र असतं, ते 24 तास भिजत ठेवायचं आणि त्याच्यातून हे बुडवायचं बी किंवा चोळायचं आणि वाळवायचं आणि ते लावायचं. किंवा रोप असतील तर बुडवायची त्याची मुळं. ओके सर, आपण आता मातीबद्दल पाहिलं, पण तणांचं तुमच्या शेतात जर मी जास्त बघते तर तण जास्त नाही. त्यासाठी तुम्ही काय केलंय? तणाला आम्ही ना लहान असतानाच खुरपतो, छोटं असताना, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 पानावर असं की तण उपटतो आणि जे नॅचरली भाज्या येतात त्या तशाच ठेवतो आम्ही. अच्छा.
म्हणजे तणांची खुरपणी केली जाते. खुरपणी ही करावं त्याच्यासाठी लागते. औषध वगैरे औषध तणनाशक वगैरे तसला काही प्रकार काहीच वापरत प्रकार नाही. नाही वापरत आहे. आणि सर पाण्याचं नियोजन कसं करताय तुम्ही पाणी farm आम्ही हे 10 मिनिटासाठी स्प्रिंकल चालू करतो आणि बाकीचे ड्रिप इरिगेशन. मध्ये? अच्छा, हा ठीक आहे. आणि सर आता जर आपण बघू सगळ्यांना दाखवायचं झालं तर शेंगा पण खूप चांगल्या आहेत. हो हो आता तुम्ही ह्या शेंगा विकता का अशा, आणि ह्यांचं काय करता? हा. तर आता ह्या ज्या शेंगा आहेत ह्या साईजच्या, हा, ही अंगठी एवढी, तर ही भाजीसाठी वापरतात म्हणजे आपल्या खायला. खायला. आणि हे ह्या ज्या झाड शेंगा आहेत ज्या मोठ्या दिसत आहेत तुम्हाला खूप खूप, तर ह्या वाळतात. म्हणजे सुई एवढी शेंग असली ना तिला वाळायला 60 ते 65 दिवस लागतात. मग हे बी तयार होतं. मग हे बी जाते फार्मच्या नावाने बी सेल होतं. बरं. 2 रुपयाला एक बी जातं आपलं एक शेवग्याचं. शेवग्याचं. अरे हा. वा. मग ह्या शेंगाला बघा Main sir- 25 बिया असल्या तर 50 रुपयाची 50 शेंग रुपये झाली. एक शेंग झाली. हा. मेन सर तुमचं ह्या विदाते फार्म मधून सगळ्यात जास्त विकलं जाणारं कुठलं पीक आहे? शेवगा अच्छा, शेवग्याची झाडं पण भरपूर. 95 झाड आहेत. अरे वा. हा. मग याच्यामध्ये तुम्ही सर आता शेवग्याची पानांची पावडर, मोरिंगा पावडर म्हणून हा. पण विकली जाते, तर हे पण करताय का पावडर तुम्ही? पण ह्या वर्षीपासून आपण ह्या कवळ्या पानांची पावडर पण करतो. करतोय. आणि पाला पण विकला जातो. 30 रुपयाला एक गड्डी जाते आपली एवढी एवढी एक मूठभर. अच्छा. किती ग्रॅम साधारण असं? ग्रॅम नाही सांगता यायचं पण एक मूठ मध्ये बसेन एवढी. अच्छा, 30 रुपयाला हो जाते. जाते. अच्छा. म्हणजे एका किलो मध्ये 3 गड्डे बसतात असं आम्ही काढलाय. पण सर म्हणजे आता विचारायचं झालं तर हा. खूप शेतकरी, काही लोक एवढे औषधं वगैरे देतात पण एवढं चांगले रिझल्ट कधी कधी भेटत नाहीत. हा हा. तर तुम्ही काय म्हणजे आता किडींसाठी काय वापरलं होतं त्या प्रमाणात? आम्ही त्यावेळेस आग्नेयास्त्र बनवायचो. त्याच्यात पण शेण, गोमूत्र, कडुलिंबाचा पाला, आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट आणि मिरची यांचं मिश्र करून एका हंड्यात आम्ही उकळायला ठेवलं. म्हणजे हे सगळं बारीक करायचं मिक्सरला आणि हा. पाणी घ्यायचं फक्त? मिक्सर नाही, आपल्या वाट्यावर वंट्यावर. अच्छा, हा. त्याच्यावर बारीक करायचं. ह्याच्या व्हिडिओज मी टाकलेले आहेत, तुम्हाला ती लिंक पाठवेल मी. ठीक आहे. तर ते कसं बनवायचं हम्म. आमच्या हे गुरुजींनी सगळं पुस्तकात लिहून दिलंय, आहे. सुभाष पळेकरांनी. तर ते तो स्प्रे दर अमावस्येला आम्ही तो घेतो. अच्छा. हां, त्यांनी आपलं काळा मावा वगैरे सगळा नियंत्रित होतो. आणि त्याहून दुसरं दशपर्णी अर्क असतो 10 पाल्यांचा. म्हणजे जेवढ्या कडू वनस्पती आहेत, सीताफळ, कारलं, ज्या ज्या नाही का कडू, घाणेरी, कडुलिंब. धोत्रा, कडुलिंब, ज्या ज्या कडू वनस्पती आहे त्याचा पाला 10 पानांचा म्हणजे दशपर्णी अर्क, तो आळी आणि मोठमोठ्या किडींसाठी त्याचा वापर करतो. मग ते तुम्ही स्प्रे करायचा स्प्रे करायचा. अमावस्या पौर्णिमेला? हां, अमावस्येला आणि पौर्णिमेला जीवामृत अच्छा. आणि ताकाच्या फवारण्या, आंबट ताकाच्या. आंबट टाकायचं. हा. त्याचं प्रमाण कसं घेताय? आंबट ताक फवारायचं असेल तर एका पंपाला 250 ते 300 ml. ठीक आहे. आणि गोमूत्र फवारायचं असेल तर एका पंपाला 100 ml. ठीक आहे. आणि जीवामृत जर फवारायचं असेल तर एका पंपाला 1.5 लिटर जीवामृत, म्हणजे 15 लिटर पाण्यात 1.5 लिटर जीवामृत टाकून तुम्ही स्प्रे करू शकता आणि बाकीचं ड्रिंचिंग करू शकता दर पौर्णिमेला. त्याने तुमचे खूप जीवाणू, अनंत कोटी जीवाणू वाढतात. अच्छा, फक्त जीवामृत वरती एवढं सगळं केलंय तुम्ही? जीवामृत आणि घन जीवामृत. जीवामृत. घन जीवामृत म्हणजे शेणाच्या पुढची प्रोसेस, अच्छा. शेणखताच्या. ते वाळलेलं शेणखत असतं ते चाळून त्याचं आम्ही घन जीवामृत बनवतो. ते कसं बनवलं जातं थोडक्यात सांगायचं झालं तर? थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं वाळलेलं शेण असतं उकंड्यावरचं, आपलं गावरान गाईचा, देशीचं. बरं. मग ते चाळायचं आपल्या वाळूच्या चाळणीने मोठ्या. म्हणजे चाळलेलं चहा पावडर सारखी जी आपलं जे शेणखत असतं त्याच्यात समजा 200 किलो घनजीवामृत आपण चाळून घेतलंय तर त्याच्यामध्ये 40 लिटर जीवामृत टाकायचं. त्याचं डेपोसारखं आपण वाळू कशी हे डेपो कालवतो तसं कालवायचा आणि सावलीत 4 दिवस क्वीन प्रक्रिया व्हायला ठेवून द्यायचं. मग ते तयार झाल्यानंतर 4 दिवसानंतर मग त्याची ढेकळा असे क्वीन प्रक्रिया होती, त्या जीवाणूंची संख्या वाढती. मग ते फोडायचं आणि उन्हात वाळवायचं. आणि आपले जे बारदानाची पोती असतात त्यात साठवून तुम्ही सावलीत ठेवू शकता. मग लागन तसं तुम्ही बेडमध्ये भरू शकता. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत, फक्त करायला कष्ट थोडे घ्यावे लागतात. सध्या आता आपण बघतोय की युरियाचे एवढे सध्या प्रॉब्लेम चाललेत आणि आता खतांच्या किमती वाढत चालल्यात शेतकऱ्यांना. ही खूप सोपी पद्धत आहे शेतकऱ्यांसाठी खरं तर, की त्यांच्या शेतकऱ्यांकडे 1-2 म्हशी, गायी असतातच त्यांच्या घरी. हो, त्याच्यातून ते हे सगळ्या गोष्टी घरच्या घरी करू शकतात. आणि त्यांच्या शेतीला सगळ्यात मेन गोष्ट, आणि मी माझ्या व्हिडिओजमध्ये पण हेच सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये हे मेन्शन करते की मातीचा पोत जोपर्यंत सुधारत नाहीये तोपर्यंत उत्पादन तेवढं मिळणार नाहीये. त्यामुळे मातीवर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही एक तुम्ही खूप चांगला आणि शेतकऱ्यांच्या घरगुती उपाय आहेत हे. हो, जे करू शकतात घरी, म्हणजे नैसर्गिक बाहेरचं काहीच आणायचं नाही. बरोबर आहे. बेसन पीठ पण घरी असतं शेतकऱ्याकडे, नसेल तर तेवढंच विकत आणायचं आणि गुळ. बरोबर. आणि बाकी तुमचं शेण घरचंय, गोमूत्र घरचंय, ताक घरचंय. मग बाहेरची तुम्हाला कीटकनाशकाची गरजच नाही आणि तुमच्या समोर हे रिझल्ट आहेत बघा. छान आहेत,
खूप छान आहेत. म्हणजे तुमचं मी आठवडे बाजार पण पाहिला, खूप छान पद्धतीने हा. तुम्ही केलाय. आपण सगळ्यांना दाखवू सुद्धा आपल्या हो. प्रेक्षकांना की आठवडे बाजार तुम्ही हो. कसं करताय शेवट. आणि त्याचबरोबर सर मल्चिंगचं जर मला विचारायचं झालं, हा. तुम्ही काही ठिकाणी पानांनी आच्छादन केलंय, पण काही हा. ठिकाणी तुम्ही म्हणताय की हे नॅचरल मल्चिंग आहे, म्हणजे हो. सावलीचं चालू आहे. हा. पण आता बऱ्याचदा असं होतं की तुम्ही सावलीचं मल्चिंग जेव्हा करताय त्यावेळेस खालचे रोपं वाढत नाही असं म्हणतात. हा 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 तर त्याचा काही परिणाम तुम्हाला दिसलाय का आजपर्यंत? तसं काही नाही दिसला. आता आम्ही लावतानाच असं पीक लावतो की त्याचं आयुष्यमान किती हे त्याचं ठरवलं जातं आधी. आता आपलं मेन क्रॉप होतं ते आलंय ह्याच्यात. म्हणजे तुम्ही बघताल आता हा शेवग्याचं आहे, हे ग्रीन हाऊस सारखं आहे बघा, नॅचरल ग्रीन हाऊस. आणि आल्याला शेडनेटमध्ये छान येतं, हळद छान येते, सुरण छान येतं, किंवा ब्रोकोली, इंग्लिश भाज्या ह्या आम्ही ह्या शेवग्यात लावतो. म्हणजे तुम्ही नुसतं शेवगा पाहू नका, तर ह्याच्यात इंटरक्रॉपिंग पण केलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी. बरोबर. आता सर हे तुम्ही जे जीवामृत हे तुम्ही आधी वापरायचं तुम्ही म्हटलात, मग आता तुम्ही काय स्प्रे करताय सध्या? आत्ता फक्त मी ताक आणि नीम ऑइल गरज पडली तर, आणि जीवामृतची तर आता गरज पण लागत नाही, एवढी माती हेल्दी झालेली आहे. तरी आम्ही दर पावसाळ्यात जास्तीत जास्त जीवामृत पाजतो. हे किती वर्ष झालं आणि तुम्ही करताय? 2017 पासून करतोय मी जीवामृत. अच्छा. ड्रिंचिंग पण करायचं आणि स्प्रे पण घ्यायचा, जेणेकरून आपल्या पानांची संश्लेषण क्रिया पण वाढते, बुरशीनाशक म्हणून पण काम करतं जीवामृत. म्हणजे 8 वर्षांमध्ये खूप चांगल्या खूप बदल पद्धतीने झाले. बदल झालाय मातीचा. हे करत राहिलं पाहिजे, त्यामुळे माती तुमची सुधारण्यात मदत होते. हो. बघ आता हे जे दिसत आहेत ना, हा जीवामृतचे टँक आहेत, म्हणजे ड्रम्स. ह्याच्यामध्ये आपण जीवामृत तयार करतो. शेण, गोमूत्र, बेसन पीठ आणि बांधावरची माती यांचं मिश्रण करून हे 3 दिवस आपण ह्याच्यासाठी ठेवतो. काय म्हणतात त्याला, क्वीन प्रक्रियेसाठी. मग त्याचं ते विरजन तयार झाल्यानंतर आपण स्प्रे सुद्धा करतो आणि ड्रिंचिंग करतो. अच्छा. म्हणजे हे तुम्ही पाट पाण्याने पण देऊ शकता आणि मगाने सुद्धा तुम्ही झाडांना घालू शकता. अरे वा. हां, फक्त आता ह्यात पाणी आहे, पण ह्याची प्रोसेस मी यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे. टाकलेली. तुला ते वाटलं तर डिटेल्स पाठवून देतो मी. अच्छा. आणि हे तुम्ही काय पक्ष्यांसाठी? हे पक्ष्यांसाठी आणि मधमाशांसाठी हे पाण्याची सोय. म्हणजे प्रत्येकाने अशी काहीतरी सोय आपल्या केली पाहिजे. जंगल मॉडेलमध्ये केली पाहिजे. बरोबर आहे. त्यांचा पण विचार केला पाहिजे निसर्गाचा, तर तो तुमचा विचार करा. बरोबर आहे. आणि हे त्यांच्या जांभळाचं झाड जे मगाशी तुम्हाला मी दाखवलं, त्या जांभळाचे निघालेले हे जांभळ आहेत. एवढे गोड जांभळ आहेत, तुम्ही म्हणजे मी खाल्लेत आता, एवढे सुंदर चवीला आहेत. त्यामुळे असे हे नॅचरली खरंच पिकवले. आणि आम्ही ह्याला धुतलं नाही, काही नाही, आम्ही डायरेक्ट खाल्ले. कुठलाही ह्याच्यावर स्प्रे नाही आहे, काहीच नाही आहे. आणि एवढे सुंदर गोड लागतात, थोडाही आंबटपणा नाही, काहीच नाही आहे. सर तुम्ही आठवडे बाजार सुरू केला त्यावेळी तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे कारण खूप शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम असतो की त्यांचा माल विकायला शेतकऱ्यांना शक्य होत नाही खूपदा. तर त्या तुम्ही आठवडे बाजाराचा अनुभव कसा आहे तुमचा? कारण तुम्ही पुण्यामध्ये आहात, मांजरीमध्ये आहात, तुम्हाला एक आसपासचं खूप चांगलं पब्लिक भेटतंय. मग तुम्हाला अनुभव कसा आलाय? अनुभव चांगला आलाय, कारण आपण पहिल्यापासून आपण जे प्रत्येकाला 2-2 शेंगा वाटल्या, त्याची चव सगळ्यांना अप्रतिम वाटली. आणि मग त्यांनी बाकीच्या भाज्या पण मागणी सुरुवात केली आपल्याला. अच्छा. आणि त्या मग आपण आउटलेटमध्ये जशा लागन तसं बुकिंग घेतो आधी, प्री बुकिंग. मग हे 1 आठवडा आधी घेता की हा, एक बुधवारचा आम्ही ऑर्डर टाकतो की मग गुरुवारपर्यंत तुम्ही कळवा संध्याकाळपर्यंत. मग त्यात ऑर्डर पडल्या की आम्ही आउटलेटला त्या गोष्टी शनिवारी आठवडे बाजार म्हणून केलेला असतो, त्यात आमचं आणि आमच्या शेतकऱ्यांचं सुद्धा तिथं विक्रीला ठेवतो. अरे वा. मग हे तुम्ही व्हॉट्सअप थ्रू करताय? व्हॉट्सअप बिझनेस. अरे वा. सर तुम्ही हळद खूप वेगवेगळ्या प्रकारची लावली आणि तुमच्या म्हणजे ह्याला आउटलेटला पण दुकानामध्ये हळदीचे ओली हळद पण तुम्ही विकताय, हळदीची पावडर पण विकताय. मग हे ओली हळद वगैरे जाते इथे तुमच्या इथे? खूप आपली आता हळद शिल्लक पण राहत नाही, एवढी संपती. आता उलट शेतकऱ्यांकडून मागून घ्यावं लागते की आउटलेटला विक्रीसाठी हळद ठेवायची, पावडर, हळद पावडर. मग हे कडधान्य वगैरे तर आता तुमच्या इथे नाही, मग ते तुम्ही शेतकऱ्यांपासून कलेक्ट करतो आम्ही. आमचा असा ग्रुप केलाय सुभाष पाळेकरांचा की एकाने कडधान्य लावायचं, एकाने तेलाचं उत्पादन काढायचं, शेंगा लावायच्या, करडई लावायची. मग अशा पद्धतीने त्यांनी ते तेल वगैरे काढून द्यायचं. मग हे तुम्ही नैसर्गिक सगळं विकताय? सगळं नैसर्गिक, नॅचरल. अच्छा. म्हणजे सुभाष पालेकर सरांच्या जे कोणी त्यांची पद्धत, सुभाष पालेकर कृषी करतात, जे शेती करतात, त्यांच्या थ्रू तुम्ही सगळे घेताय मटेरियल आणि ते विकताय? हो. आणि आपलं सुद्धा सगळं घेतलं. मग आपलं पपई आली, पेरू आला, आंबे आले, किंवा मेन क्रॉप म्हणजे शेवग्याच्या शेंगा 80 रुपयाच्या अर्धा किलो जातात बघा आत्ता सुद्धा. मग 160 रुपये किलोने आपला हमी भाव आपला फिक्स वर्षभराचा आहे. मग तुमची शेंग 500 रुपये किलो गेली किंवा 20 रुपये किलो गेली तरी आपला 160 एक फिक्स रेट आहे आणि आपले कस्टमर फिक्स आहेत. बरोबर.
सर आता याच्यामध्ये बोलायला गेलं तर हे आउटलेट वगैरे काढून खूप चांगली गोष्ट आहे. मग ह्याचा तुम्हाला रेट कसा भेटतो? म्हणजे एक अंदाजे आपण इन्कम जर बोलायला हा. म्हटलं, एक महिन्याचा सरासरी हो. पकडून चालू हा, आपण, हा. तर अंदाजे तुम्ही, कारण आठवडे बाजार करताय, सगळ्या गोष्टी तिथे विकायला ठेवताय हो. आणि तुमच्या घरात पण तुम्ही भरपूर गोष्टी वापरायला तुम्हाला हो. खायला होतात, हो. ते म्हणजे ते घरातलं सोडून आपण जर बघितलं हा. तर कसा इन्कम आहे तुमचा? आता जर महागाईचा विचार केला तर आपली पहिल्यांदा फळं मिळत नाहीत बघा, खूप बरोबर. महाग आहेत. बरोबर. म्हणजे महाग होत चाललेत हो. कारण वातावरणच नाही. ह्या वर्षी बघा 20% आंबा होता, बरोबर. त्यामुळे नुकसान झाल्यामुळे आंबा खूप कॉस्टली, सगळा 1600 रुपयाच्या डझनाच्या वर 2000 रुपये डझन. हो. त्यामुळे आंबा आपल्याला घरचा मिळायला लागला आहे, त्याचे ते पैसे वाचले ह्या वर्षी. किंवा इतर फळझाडं किंवा भाज्या पण बघ गगनाला भिडत चालल्यात. पण आमचा एक आम्ही हमी भाव ठरवला आहे, 90 रुपये किलो कोणती पण भाजी घ्या. परत पालेभाजी 30 रुपये गड्डी, फिक्स हमी भाव. अच्छा. त्यामुळे आमचे घरातला तर खर्च खूप वाचला आणि आउटलेटमुळे आम्हाला आता तेल मिळायला लागलं. बरोबर आहे. मग आम्हाला एक मंथली तसा जर विचार केला तर 20-25 हजाराचं आम्हाला उत्पन्न चालू झालं. हे तो आणि घराच्या व्यतिरिक्त हा. आणि दुसरं म्हणजे आपले सीड्स तुम्हाला जे मगाशी दाखवल्या की ज्या वाळलेल्या शेंगा असतात किंवा आमचं बी, आम्ही अशा छोट्या छोट्या 30-30 रुपयावाल्या पुड्या बनवल्यात की जेणेकरून आमच्यासारखे अजून एक शेतकरी तयार व्हावे किंवा किचन गार्डन करावं, जेणेकरून सगळ्यांचे पैसे वाचले पाहिजेत भाज्यांचे. बरोबर आहे. खूप छान, म्हणजे हे खूप छान प्रकल्प आहे तुमचा. हा. आणि अजून एक सांगायचं राहिलं की आता IT इंजिनियर्स, डॉक्टर्स काय 5-5 गुंठे 10-10 गुंठे घेतात, त्यांच्यासाठी त्या किचन गार्डनच्या पुढे खूप छान आहेत की जेणेकरून तुम्ही लावा, स्वतःची विषमुक्त भाजी तयार करा आणि ॲक्सेस झाली तर विदते फार्मला ठेवू आपण. बरोबर आहे. सोपा कन्सेप्ट आहे. बरोबर आहे, खूप छान आहे. हे पहा काळी हळद, हे गुंज पाला बघा, हा पाला पण तुम्ही खाऊ शकता. हा गुंजपाला. हा. हो. हे मेडिसिनल प्लांट हे मेडिसिन. हा काही असं खायचं. अच्छा. कंठ सुधारक गोळी. कंठ सुधारक हा, गोळी. म्हणजे आवाज सुधारतो याने. पानाने अडतंय आपला व्हिडिओ. आणि हे हळद. हळद. हा. ही काळी हळद आणि ते स्ट्रॉबेरी, तो गवती चहा आणि त्याच शेडनेट खाली सुरण. अरे वा. हे पहा, हे जे दिसतंय ना, हे गुंजपाला, ह्याला गुंजपत्ता आपल्या खायच्या पानात असतं बघा, किंवा आपण जी कंठसुधारक गोळी खातो ना ती ह्या पाल्यापासून गेली जाते बघा. हे दिसतोय हा पाला एकदम स्वच्छ. अच्छा. ही काळी हळद. हे सगळे आता आपण जे पाहतो हे सगळे मेडिसिन प्लांट आहेत बरं का. ही काळी हळद म्हणजे ह्याला काळी रेष असते बघा, आणि ही आतून हळद ही अशी आकाशी कलरची असते. अच्छा. त्यामुळे हिला काळी, हिला मेडिसिन व्हॅल्यू जास्त आहे आणि ही खूप महाग विकली जाते. अच्छा. आणि ते जे दिसतंय ते सुरण, त्याला सापकांडी पण म्हणतात आणि हे दिसायला असे असतात बघा. हे कशासाठी सर? अच्छा, ते सुरणाचं हा भाजी बनवतात. सुरणाचा जो कंद असतो ना त्याची भाजी करतात आणि जॅपनीज लोक ह्याचं सूप पण बनवतात. अच्छा. वरच्या पानांचं वाळवून. पण हे सर सुरणाचं किती वर्षांनी असं वाढतं? एवढं मोठं होण्यासाठी 3 वर्ष लागतात, म्हणजे खालचा कंद मोठा व्हायला. आणि दरवर्षी एवढं वाढतं बघा. हे त्याचं पान आहे आणि त्यात 95% पाणी असतं. अच्छा. आणि हा गवती चहा, चहासाठी. आणि त्याच्याच खाली आपण जिंजर पण लावलंय, आलं. म्हणजे अशा शेडनेटमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करू शकतो. बरोबर आहे. अजून तुम्हाला दाखवायचं राहिलं, हे हवेतले बटाटे, हे पण मेडिसिनच आहे. हवेत बटाटे येतात. आता हे सुरुवात झाले, ह्याला करंदे सुद्धा म्हणतात किंवा एअर पोटॅटो. आता ह्याला इथं असे बटाटे लागतात गौरांच्या टायमाला, आपल्या गणपतीच्या. अच्छा. हे कोणतं हवेतले बटाटे म्हणजे कोणती जाते सर ह्याची? हे कोकणात जास्त जंगलात असतात. हे अच्छा. म्हणजे हे भाजून खातात उपासाला आपल्या दसऱ्याच्या वेळेस. होय का? हा. ह्याचं काय बी वगैरे मिळतं? ह्यातला असे कंद असतात, कंद मिळतात. ते मॅच्युअर झाले की पडतात आणि तेच आपले परत रिसायकल अच्छा, होतात. कंदच आणि लावायचे. जमिनीत सुद्धा दरवर्षी कंद असले की ते आपोआप येतं बघा असं नॅचरली. मग हे वन टाइम एकदा लावून ठेवलं की नॅचरल फार्मिंग मध्ये हे खूप छान फायद्याचं आहे. ही आंबे हळद आहे बघा. आणि इकडे या, ही बघा शतावरी, ही दिसते शेपूसारखी, ही शतावरी. अच्छा. आणि तुमच्या इथं दिसते तो बहावा. हे शतावरीची पावडर पण मिळते? हा, पावडर मिळते. त्याच्या ज्या मुळे असतात ना त्याची पावडर केली जाते. आपल्या स्त्रियांना, गर्भवती बरोबर, स्त्रियांना नाही हा. का, शतावरी शतावरी कल्प देतात, हा. किंवा अश्वगंधा, तर ते ह्या गोष्टीपासून म्हणजे हे त्याचं मेन क्रॉप झाड. आणि हे दिसतंय हा बहावा, हे पण आपल्या सापळा पीक म्हणून छान आहे वनभिंतीसाठी. अच्छा. सर टोटल किती औषधी वनस्पती आहेत तुमच्या इथे? कमीत कमी 35 ते 40 प्रकारच्या मेडिसिन प्लांट आहेत आपल्या शेतात. अच्छा. मग त्यात शतावरी आहे, अश्वगंधा आहे, गुंजपाला आहे, आडुळसा आहे, अर्जुन साल आहे, परत तुळशीचे 10 प्रकार आहेत. अच्छा, अर्जुन साल पण आहे. हो.
तुळशीचे 10 प्रकार आहेत. अजून बहावा, अजून बऱ्याचशा म्हणजे इन्सुलिन, परत पॅशन फ्रूट्स, अशा बऱ्याचशा गोष्टी मेडिसिन मध्ये मोडणाऱ्या त्या आपल्या शेतात लावलेल्या आहेत आपण. मग याचं सर तुम्ही काय विकता हे की कसं काय आम्ही करता? ह्याला जे आयुर्वेदिक डॉक्टर असतात ते ह्याची पानं घेऊन जातात त्यांना मेडिसिनसाठी, किंवा गुंजाचं बी घेऊन जातात, किंवा पाला घेऊन जातात काही काही मेडिसिनसाठी, किंवा खायच्या पाण्यात टाकायला. अशी विक्री ह्याची पण होते आपले अच्छा, औषधी वनस्पतींची. ठीक आहे. पण आम्ही हे हाऊस म्हणून लावलं होतं, बरोबर. विक्रीचा कधी विचार केला विचार नव्हता, केला. की जेणेकरून कसं आम्हाला खेळता नाही ना, ऑक्सिजन बार आहे आमचा हा, किंवा आजीचा बटवा पण म्हणू शकता तुम्ही ह्याला. अच्छा, मग त्याच्यात बघा ह्या तुळशीचे प्रकार आहेत असे भारी भारी, परत अर्जुन साल आहे, कडीपत्ता आहे, बरोबर. परत ही आता- अर्जुन साल. तो का ते अर्जुन साल आहे. अच्छा, त्याच्या सालाची पावडर केली जाते, ती खूप ते हृदयासाठी. हृदयासाठी. तो का हे वापरता अर्जुन साल आहे, आणि त्याला ह्या वर्षी फ्रुट्स पण लागलेत. आणि हे आडूळसा आहे बघा, ह्याचं खोकल्यासाठी अच्छा, वापर होतो. आणि ही जी दिसते ना, ही तुळस आहे, वैजयंती तुळस. ही जी आता मी गळ्यात माळ घातली ना, ती कृष्णाच्या गळ्यात असते बघा. अच्छा, ही दिसते ना, ही वैजयंती तुळस आहेत. आणि हे त्याचे मणी आहेत बघा, आणि ह्या मंजुळा त्याच्या हे दिसत आहेत, हे त्याचे मणी. आता हा जो मणी आहे लव्हेंडर कलरचा, हा मॅच्युअर झालाय बघा, आणि हा एकदम कन्नक असतो. आणि हे जे दिसतंय, एक मिनिट, हेच लय महत्वाचे आहे निघणं नाही का. हां, हां. हे जे दिसतंय, हा का निघालं, दिसलं हे, हां, तर हे इनबिल्ट होल आहे बघा, हे दिसतंय बरोबर. हे होल. तर ह्यातून सुईने आपण ह्याच्या माळा बनवू शकतो. म्हणजे हे शरीर थंड ठेवण्याचं, म्हणजे कृष्णाच्या गळ्यात ही माळा असायची बघा ही, किंवा विठ्ठलाच्या आपल्या. अच्छा, मग ही तुम्ही ज्वेलरी म्हणून वापरू शकता. अच्छा, आणि स्वतःच्या बागेत ऑक्सिजनसाठी खूप छान आहेत ह्या तुळशी. आणि ह्याची वाढ पण खूप छान सुंदर प्रकारे होते, दिसायला मकेसारखं झाड असतं. लव्हेंडर कलर, आकाशी कलर, मग ह्या बी वाळवावे लागतात सर की असेच असतात? ह्या नॅचरली वाळतात झाडावर, आणि ते वाळल्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर तसा लव्हेंडर कलर येतो बघा, बरोबर. म्हणजे आकाशी कलर. आणि त्याला एक शायनिंग असते, चकाकी, आणि एक कन्नकपणा असतो. हम्म. आवाज येतोय. हा, आणि तुम्ही त्याचा ब्रेसलेट पण बनवून घालू शकता. अरे वा. सर आता आपण तुमचं फळबाग बघायची हा. झाली तर 35 ते 40 प्रकारची फळं आहेत तुमच्याकडे. हो, याच्यामध्ये कोणती कोणती फळं तुम्ही लावलीत आता सध्या? आंबा, चिक्कू, परत पेरू, एअर ॲपल्स, अजून लिची, पपई, नारळ, जांभळे, अच्छा, ड्रॅगन फ्रूट, ॲवोकाडो, ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट, सीताफळ, म्हणजे 45 ते 50ला पण प्लस होत चाललेत आता फळ. अरे वा. हो. ह्याचं सर हे फळ कोणतं आहे तुम्ही सांगितलं? ह्याला एअर ॲपल्स असं म्हणतात. ह्याला तानबुक फळ सुद्धा म्हणतात. हे असे दिसायला असं असतं बघा, अच्छा, घंटीच्या आकाराचं. ठीक आहे. आणि हे पावसात अजून साईज वाढते. आणि हे फेब्रुवारीपासून चालू झालं, जसं उन्हाळा कंटिन्यू मिळतं. म्हणजे हे निसर्गाने बरोबर आपल्याला दान दिलेलं आहे की ह्या गोष्टी तुम्ही खात राहा. खात राहा. मग ह्याचं पाण्याचा कंटेंट तुम्ही म्हणला जास्त आहे, असतो. ठीक आहे. हे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट खाऊ खाऊ शकता? शकता तुम्ही. ह्यात फायबर पण भरपूर आहे. ठीक आहे. हम्म. तुम्ही आता सर इथे मल्चिंग जे केलंय ते पानांचं केलं, आपण तिकडे सावलीचं पाहिलं. हां हां. मग इथे पानांचं असं वेगवेगळं का केलंय तुम्ही? आता हे मल्चिंग मी नाही केलेलं, हे मला झाडांनी दान दिलेलं आहे. अच्छा. हे दिसतंय ना, हा झाडाचा पाला आहे एअर ॲपलचा. तर हे सगळं ह्याला आम्ही काष्टाच्छादन म्हणतो. हे दिसतंय ते. आणि ही मेन क्रॉप आपली हळद आहे. आता तुम्हाला इथं तण दिसतंय का? नाही. तर आणि हे जे मल्चिंग दिसतंय तुम्हाला, त्यामुळे इथली माती किंवा इथला कार्बनचा पर्सेंटेज 1 नंबर, म्हणजे खूप सुंदर असं झालेला आहे. आणि ह्याला एक स्मेल आहे मातीला. मग यात कार्बनचं पर्सेंटेज भरपूर आहे, गांडुळांची संख्या भरपूर वाढते मल्चिंगमुळं. म्हणजे हे कास्ट आच्छादनामुळं आपलं मेन म्हणजे तुम्ही मगाशी जो मला प्रश्न टाकला होता की खुरपणी काय करता, तर अशी माझी खुरपणी वाचते बघा. अच्छा. हां. सर आता तुम्ही हे काय केलं, म्हणजे आता तुमची फळं झाड आहेत साईडने हो सगळी, हो. इकडे मसाल्यांचे आहेत, हं. आणि इकडे म्हणजे तुम्ही असं काही एक हे आहे का, म्हणजे कारण रचना करताना हां हां तुम्ही फार्म मध्ये एंट्री केल्या पहिल्यांदा भाजीपाला आहे, हां, उन्हातल्या वनस्पती. त्यानंतर तुमचं औषधी वनस्पती हां, आहे, आणि इथे फळझाड आहेत, हो, मागे तुमचे सगळे मसाले आहेत. मसाले आणि फ्रुट्स. हा, हे रचना का अशी केली आहे की आता काही वनस्पती असतात त्यांना ऊन लागतं, भेंडी, वांगी हां. किंवा कांदे, बटाटे,
लसूण, तर ते उन्हातलं पहिल्यांदा तुम्ही मॉडेल बघितलं. दुसरं लागलं आपल्या एक्झॉटिक भाज्या किंवा शेडनेटच्या भाज्या. त्यांच्यासाठी आपण शेवग्यामध्ये ब्रोकोली, फ्लावर, कोबी, रेड कॅबेज, ते सगळं लेट्यूस ठेवलं. बिट्यूस सगळं लावलं. आणि आता हे जे पाहता ह्याला जंगल मॉडेल म्हणतात, खाद्य जंगल. तुम्ही जो सुरुवातीला मला प्रश्न विचारला होता. आणि हे खाद्य जंगलातल्या ज्या फांद्या वगैरे तुटतायत, आपल्याला आता फिरायचं म्हटलं स्वच्छता पाहिजे, मग ज्या तुटलेल्या फांद्या, पाला, तो आम्ही हिथं टाकतो. म्हणजे जो ॲक्सेस गोष्टी ज्या तुटलेल्या आहे, आपल्या बागेत ज्या त्रास देतात, आणि ह्याचं आपलं ब्लॅक गोल्ड तयार होतं. म्हणजे ब्लॅक गोल्ड म्हणजे काय? म्हणजे काळं सोनं, म्हणजे जीवाणूंची माती हे कुसतं म्हणतात. कुसतं. हां, मग हे पावसाने पण कुसतं आणि ह्याच्यावर आम्ही स्प्रिंकल लावतो. अच्छा. आणि ह्याच्यावर जीवामृत सुद्धा टाकतो की जेणेकरून लवकर ते कुजावं ह्या फांद्या किंवा हे तुमचं. मग ह्याच्यासाठी तुम्ही काही डिकम्पोजर वगैरे वापरता? नाही, तसलं काही नाही. बाहेरचं काहीच आणायचं नाही, ओनली जीवामृत. अच्छा. जास्तीत जास्त जीवामृतचं. म्हणजे ह्या जो काडी कचरा किंवा ह्या मोठमोठ्या काड्या आहेत, ह्याला कुजायला वेळ लागतो. हे लाकूड सर कुजणार आहे? कुजणार. हे हातग्याचं लाकूड कुजतं, शेवग्याचं कुजतं, वर्षभरात ह्याचं स्वाहा होऊन जातं. म्हणजे आता काही फांदी पडली वाऱ्याने, पावसाळी, मग शेतकऱ्याचं नुकसान पण होतं. मग ते आम्ही त्या नुकसानीचा पॉझिटिव्ह विचार केला की ह्या फांद्या आपण इथं पपईचं वाळलेल्या फांद्या किंवा ज्या आपण शेवग्या सोललेल्या ज्या या असतात, तर ते इथं आम्ही टाकतो. आणि ह्याच्यावर जीवामृत टाकतो आणि प्लस त्यावर स्प्रिंकल फिरवतो इतर वेळेस उन्हाळ्यात. आणि पावसाळ्यात तर काही गरज लागत नाही. मग त्याच्यापासून बघा, हे कुजल्यानंतर अशी माती तयार होते एकदम ह्या पाल्या पाचोळ्याची, हे दिसते. आणि हे चाळून आम्ही चाळणीने घनजीवामृत सारखं सेम आपल्या रानाला टाकतो. ह्याला आम्ही असं ब्लॅक गोल्ड म्हणून असं नाव दिलं की अमृत मिट्टी पण होतं. म्हणजे ही जीवाणूंची सुपीक माती एकदम. आणि हाताला चिटकत आणि ह्याला वास सुद्धा सुंदर असतो. आणि हाताला बघा तुम्हाला आता नाही चिटकत. आणि असं केलं की फक्त लाडू तयार होतो बघा, हाताला चिकटणार नाही. आणि ही जर चिवट माती असेल तर हाताला चिटकून बसते. बरोबर. हा फायदा आहे. आणि ह्याच्यामुळे तुमचे मग जीवाणू जे मातीतले असतील, गांडूळ असतील, त्यांची संख्या वाढते आणि पीक पण खूप जोमाने येतं. बरोबर आहे. म्हणजे बाहेरचं तुम्हाला जे काही युरिया सुपला त्याच्या डोक्यातून काढूनच टाका, सगळं असं तयार करा नॅचरली. किती दिवस लागतात हे वर्ष जातं ह्याच्यात हे डिकम्पोज व्हायला. ठीक आहे. फक्त ह्याच्यावर मग दुसरं नाही पडलं पाहिजे, मग ते पटकन होतं. नाही तर तुम्ही टाकत राहिले की ते मग परत लेअरवर लेअर चढतात, मग खालचं एका साईडने काढावं लागतं आपल्याला खोऱ्याने. अच्छा, बरोबर. म्हणजे तुमचा काडी कचरा तुमच्या शेतातला वाया जात नाही, तुम्ही तो पण जपून ठेवू शकता, फांद्या वगैरे. सुंदर आहे हे करण्यासारखं आहे. म्हणजे डिकम्पोज करून आपल्या शेतातच परत त्या गोष्टी वापरा. किंवा आता तुम्ही आंबा खाताय, पपई खाताय, जी सालपट आहे ती इथं टाका ना, कचऱ्यात टाकूच नका. तेवढा आपला कचरा नाही का वाचत. बरोबर आहे, ते आहे. ती एक समस्या आहेच ना सगळ्यांना. समस्या आहे, बरोबर आहे. सर, हे सुरणाचं झाड जे आपण मगाशी पाहिलं, ह्याला अजून एक नाव आहे जे आदिवासी म्हणतात, ते काय? ह्याला सापकांडी म्हणतात. हे दिसतंय सापासारखं दिसतंय बघा. हे कसं आहे, हिरवा साप कसा असतो तसा हे सापासारखा आकार आहे बघा. तर हे सापासारखं दिसतं म्हणून त्याला आदिवासी लोक सापकांडी म्हणतात. आणि साप बी पिंचूक वगैरे चावल्यावर ह्याचं औषध पण ते असं वापरतात, असं मी वाचलंय पुस्तकात. आणि मेन म्हणजे ह्याचा जो कंद आहे, जो एवढा मोठा कंद असतो 8-8, 9-9 किलोचा, तर त्याची आपली थंडीत भाजी केली जाते किंवा माशासारखे फ्राय केले जातात. तर ह्याचं जे सुरण असतं, जे कंदमूळ, ते मूळव्याधासाठी चांगलं फायदेशीर आहे. म्हणजे आयुर्वेदात मोठं स्थान आहे ह्या झाडाचं. आणि हे तुम्ही लावले हे पक्ष्यांसाठी? हा, हे पक्ष्यांसाठी. किंवा ती बॉटल्स आहेत ना, आम्हाला आता तिकडून त्रास व्हायचा, मग आम्ही ती धुतली आणि म्युझिक म्हणून वापरली. बरोबर. हा, कारण ते आता वाजतंय त्यामुळे म्हटलं. हे असं वाजतं बघा, का हवा आली की ते आता वाजत होतं. हे असं वाजतं. आणि झाडांसाठी एक म्युझिक छान आहे, त्यांचा पण विचार केला पाहिजे आपण. इथे पण मल्चिंग आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे मासे नाही आहेत, त्या जांभळे आहेत बघा, दिसत आहेत मस्तपैकी. त्यांना पण लागन तेवढे खायचे. हे पहा, छान आहे. मनसोक्त जांभळं खायचे. निसर्ग भरपूर देतो आपल्याला, भरभरून. बरोबर. आपल्याला फक्त आपल्याला सेवा करायची आणि त्याला जपायचंय. बरोबर आहे. आपल्याला निसर्गाला माघारी जपलं पाहिजे फक्त. हो. आणि तुम्हाला अजून एक पॉईंट सांगायचं, तुम्ही रान जास्तीत जास्त जेवढं झाकाल तेवढं तुमचं तण खूप नियंत्रित होतं आणि गांडुळांची संख्या भरपूर वाढते. म्हणजे प्रत्येक स्क्वेअर फूट वापरा जंगलाप्रमाणे. हे एक प्रकारचं खाद्य जंगलच तयार केलेलं आहे आपण. आणि हे पाहू शकता तुम्ही, इकडं पण फूड फॉरेस्ट सगळं. इकडे केळी आहे बघा, किंवा नारळ आहे तुमचा, की नारळावर सुद्धा आपण वेल चढवलेला आहे खायच्या पानांचा. म्हणजे ही जागा सुद्धा वापरलेली आपण. बरोबर आहे. म्हणजे जागा कोणती मोकळी ठेवायचीच नाही. दोन्ही झाडांच्या मध्ये बघा मेथी लावलेली आहे, पालक आहे,
किंवा जो आपण वाफा तयार केलाय शेवग्यांचा किंवा मोसंबी, आता इथं दाखवायचं सांगायचं म्हटलं तर का इथं मेन क्रॉप शेवगा आहे, पण त्याच्यामध्ये आपण सफरचंद, मोसंबी, संत्रा, आवाकोडा अशा बऱ्याचशा वनस्पती ह्या जंगल मॉडेलमध्ये, हे सुधारित जंगल मॉडेल आपलं. अच्छा. आणि त्याच्या खाली मल्चिंग म्हणून बघा, सजीव मल्चिंग म्हणून आपण पालक लावलेला आहे उन्हाळ्यात सुद्धा. आणि आत्ता हा मे महिना आहे, 40 टेम्परेचर इथं वाटतंय तुम्हाला? नाही, तरी पण टेम्परेचर खूप कमी आहे. हो, मेन म्हणजे तुमच्या शेतामध्ये मधमाशा आहेत, भरपूर फुलपाखरं दिसत आहेत, हो. जी आजकाल खूप कमी झालीत दिसायची. मधमाशा आणि फुलपाखरं तर खूपच कमी खूप झाली. खूप खूप संत्री वगैरे खूप छान आलेत तुमच्या हो बागेमध्ये. हो हो. आणि अजून हे कोणतं लिंबू आहे? हे जे आहे हे इटालियन लिंबू आहे. आणि हे आपलं काश्मीरी लिंबू, हे जे दिसतंय अच्छा, हे पहा, हे काश्मीरी लिंबूच आहे. हा, लिंबूच आहे. हे आतून संत्रीसारखं असतं. अच्छा, आणि ह्याच्या पानांचा ग्रीन टी मध्ये तुम्ही वापर करू शकता. हो का? आणि हे सरबताला किंवा ज्यूस प्यायला. ओके. आणि हे सगळे जंगल मॉडेलमध्ये तुम्हाला सगळी इथं 5 प्रकारची लिंब, संत्रा, मोसंबी, डाळिंब, परत ॲव्होकाडो, सफरचंद अशा खूप छान. स्टार फ्रुट्स अशा वनस्पती दोन्ही शेवग्यामध्ये आपण इथे लावलेल्या आहेत. बरोबर. सर, आता एवढं सुंदर तुम्ही सेटअप केलाय हा सगळा, काय वाटतं पुढच्या 5 वर्षात तुमचं काय ध्येय आहे? जर बघायला गेलं आपण की 5 वर्षांमध्ये तुम्हाला काय, आता हे वाढवायचा तुमचा विचार आहे की काय करायचं तुम्हाला? आमचं वाढवायचं म्हणजे आता ह्याच्यातच अजून इंटरक्रॉपिंग काय करता येईल किंवा उत्पादन कसं वाढवता येईल, त्यासाठी आम्ही नवनवीन प्रयोग करतोय. आता मध्ये 100 सुपाऱ्या लावल्यात आम्ही. अच्छा. त्याच्यावर फ्युचर प्लॅन आमचा व्हॅनिला आणि मिरी सोडण्याचा आहे आणि खायची पानं असं आहे. आणि त्याची जी पानं निघतात झाडांची, त्याच्यापासून ताटं वाटी आपलं घरगुती म्हणजे स्वावलंबी जेवढं राहता येईल त्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग चालू आहेत. असे एक्सपेन्शन वेगवेगळे आहेत. खूप छान. सर, एखाद्या शेतकऱ्यांकडे जर आपण बघायला गेलं, फक्त पुण्याच नाही, पुण्यामध्ये पण काही लोकांकडे खूप कमी जमिनी आहेत. हो हो. आणि काही असे पण शेतकरी आहेत, जर बाहेर आपण बघायला गेलं तर अर्धा एकर 1 एकर मध्ये शेती करतात. हां, तर त्यांना काय सांगाल तुम्ही, त्यांनी कशी शेती केली पाहिजे? त्यांनी जास्तीत जास्त मिक्स क्रॉप केले पाहिजेत. मग कशा ना कशात त्यांना पैसे मिळतात. मग तुम्ही नुसती मेथी नाही लावायची, मग 5 गुंठे तुम्ही मेथी लावा, पालक लावा किंवा मिक्स फ्रुट्स लावा. अशा पद्धतीने तुम्ही जर लावलं तर कशा ना कशात तरी तुम्हाला उत्पादन मिळतं. म्हणजे समजा शेवगा लावा, हदगा लावा, फुलांमध्ये पैसे मिळतील किंवा शेंगांमध्ये मिळतील. कोणत्या ना कोणत्या मालाला बाजार मिळतो. आणि जर स्वतःचा हमीभाव मिळवायचा असेल तर स्वतः विक्री करणे खूप फायदेशीर ठरेल. बरोबर. आणि सर, अशी काय एक म्हणजे आता तुम्ही एवढे वर्ष झालं शेती करताय, कमीत कमी मागचे 8-10 वर्ष झाले तुम्हाला, 8-1 वर्ष. हो. एक काय नैसर्गिक शेती करताना अशी एक काय चूक जी शेतकऱ्यांनी करू नये, म्हणजे सुरुवात करताना, आणि एक अशी कुठली चांगली गोष्ट आहे की जी शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे? मेन चूक म्हणजे वेळच्या वेळी जीवामृत पाजणे, तण नियंत्रण करणे, हे महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे. आणि आळस न करणे. शेतीत आळस चालत नाही. एक 3-4 वर्ष तुम्हाला टिचून काम करावंच लागतं. आणि मिक्स क्रॉप, मगाशी मी जसं सांगितलं की तुमचं जास्तीत जास्त रान झाकलेलं पाहिजे. जेवढं मल्चिंग असेल तेवढं तुमचं रानली जी मातीचा जो पैलवानपणा आहे तो वाढतो. आणि तुमचं पीक अजून जो म्हणेन विदाऊट किडीचं येतं. आणि तुम्हाला कमीत कमी खर्चात मग ही शेती तयार होते. फक्त कुणाचं ऐकून बाहेरचं टाकू नका तुम्ही की मला पटक्यात पाहिजे. हे आध्यात्मिक शेती, ह्याचे रिझल्ट हळूहळू आहेत, पण लॉंग टर्मचे आहेत. खूप छान. सर, खूप छान पद्धतीने केले. आणि शक्यतो म्हटलं जातं आपल्या इथे जे मसाले येतात, असं म्हणतात की आपण केरळचे मसाले आणतो, आपण तमिळनाडूतून आणतोय, पण तुम्ही इथे सगळे मसाले लावलेत. म्हणजे आपण जर दाखवूयात आपल्या प्रेक्षकांना की मिरी आहे, दालचिनी आहे, तुमच्याकडे तमालपत्र आहे, जायफळ आहे, असे खूप मसाल्यांचेही तुम्ही प्रकार लावलेत बऱ्याच पैकी, आणि खूप चांगले आलेत. म्हणजे मिरी तर तुमची खूप छान आली आहे. इवन व्हॅनिला तुम्ही लावलाय. जे व्हॅनिला फ्लेवर, मला शेतकऱ्यांना सांगितलं, जो व्हॅनिला फ्लेवर आपण व्हॅनिला आईस्क्रीम खातो त्याच्यामध्ये जो फ्लेवर वापरला जातो, त्या व्हॅनिला फ्लेवरचं पण झाड सरांनी लावलेलं आहे. आणि खूप छान पद्धतीने हे सगळं तुम्ही मेंटेन केलं. म्हणजे हे बघताना खरंच छान वाटतं. आणि पालेकर सरांच्या तुम्ही एक त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं केलंय. खूप छान पद्धतीने नैसर्गिक शेती केली. शक्यतो त्यावेळी ज्यावेळेस लोक म्हणतात की नैसर्गिक शेती केल्यावरती पण एवढा भाव मिळत नाही, कारण आपण बघितलं जातं सर की गिराईक खूप वेळा असं म्हणतात की आम्ही काय एवढा रेट द्यायचा. तर माझा तो प्रश्न विचारायचा राहिला, पण मी आता विचारते की तुम्हाला त्या नैसर्गिक शेतीचा माल तुम्ही जो आठवडे बाजारात विकताय त्यासाठी चांगला रेट भेटतोय भेटतोय म्हणजे मार्केटपेक्षा जास्त. अच्छा.
तर का भेटतो ते पण सांगतो. आम्ही काय करतो की कस्टमरला समजा आता शेंग असेल तर ते 2 शेंगा तुम्ही खाऊन बघा, त्याची टेस्ट ठरवा आणि तुम्हीच ठरवा की घ्यायचं का नाही आमच्याकडे. आणि मग आमचा एक हमीभाव ठरलेला आहे, त्यांना तो मान्य आहे की वर्षभर हे एक फिक्स रेट ठेवतात. हे काय बाजारभाव वाढवत नाहीत. म्हणजे 50 रुपयाला कोथिंबीर गेली तरी आमची 30लाच असते. कांदा तिकडं 2 रुपये किलो असला तरी आमचा कांद्याचा एक फिक्स रेट आहे 50 ते 60 रुपये केजी. वर्षभर आम्ही तो हमीभाव ठरलेला आहे SPNF मध्ये. अशा पद्धतीने आम्ही तो कांदा विकतो. पण असं खूपदा झालं असेल ना सर की सुरुवातीला जेव्हा तुम्ही चालू केलं की तुमचा भाजीपाला शिल्लक राहतोय, त्याला गिराईकच नाहीये, मग त्यावेळेस तुम्ही काय केलं? त्यावेळेस आम्ही प्लॅन बी तयार केला की आता आपल्या भाजी विक्री होत नाही, महाग या नावाखाली पूर्वी तो व्हायचा ना त्रास की महाग आहे नको. मग अशा वेळेस नाही कस्टमर आले की आम्ही प्लॅन बी तयार, डायरेक्ट अशी शेंग आता निबर होती, मग त्याचं बी तयार केलं, त्याचे पॅकिंग्स तयार केले, ते लोकांना सांगितले की हे बी लावून बघा, हे जे रिझल्ट बघा. आणि ते जे रिझल्ट आले त्यानुसार आम्हाला आता बियांच्या खूप ऑर्डर यायला लागल्या, स्वतःच्या देशी बियाण्यांच्या. म्हणजे प्लॅन बी तुम्हाला शेतीत हा लागतोच, जोडधंदा करावाच लागतो शेतीला. हा तुम्ही ॲज अ जोडधंदा म्हणून पुण्यामध्ये करताय? हा, मी पहिल्यांदाच खरं सांगायचं म्हणजे मी हॉबी म्हणून केलेलं आहे. माझी आवड आहे ही, एक शौक कसा असतो प्रत्येकाचा, तसं माझे झाडं वेगवेगळी लावणे हा शौक आहे की काय येत नाही म्हणून मी ते लावतो. तुम्ही म्हटले की मसाले काय येत नाही, सफरचंद काय येत नाही, तर त्या गोष्टी मी अभ्यास करून काय येत नाही ह्याच्यावर पॉझिटिव्ह विचार करून त्या गोष्टी लावत राहतो आणि ते सक्सेस करतो. खूप छान. म्हणजे हा फार्म बघून खरंच कोणालाही असं वाटेल की आपणही असं सुरुवात करावी. एवढा सुंदर तुम्ही फार्म ठेवला, एवढं सुंदर मेंटेन केलं. आणि थंड जे तुम्ही इथं पुण्यामध्ये आता टेम्परेचर जवळजवळ 38-40 कडे चाललंय, त्या टेम्परेचरमध्येही तुमच्या शेतामध्ये एवढे चांगलं थंड बऱ्यापैकी वाटतंय आणि खूप छान केलंय. तुम्हाला भविष्यासाठी पण खूप शुभेच्छा. तुमचा फार्म वाढावा, विधाते नॅचरल फार्मचे पण आउटलेट बरेचसे व्हावेत, यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला आज वेळात वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. हे आपण विधाते फार्मच्या आउटलेट जर बघू शकता, त्यांनी ह्या आउटलेटमध्ये ते हे तेल ठेवतायत, जे नॅचरल शेती करतायत त्या सगळ्या शेतकऱ्यांकडून हे लाकडी घाण्याचं तेल आहे. त्याचप्रमाणे इथे मध आहे, ज्वारी विकतायत, ते गुलकंद वगैरे विकतायत, शिके काही आहे, औषधी वनस्पती काही आहेत, गहू, खपली गहू, बऱ्याच प्रकारच्या डाळी, तुमचे बाजरी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे जे आपण व्हिडिओमध्ये बोलत होतो, हे बिया, ही शेवग्याची बी आहे, जे सर मगाशी सांगत होते. ही शेवग्याची बी ते विकतायत, 2 रुपयाला एक बी असं ते विकतायत. हे 1000 रुपयाचं पाकिट आहे, ह्याच्यामध्ये 500 बी आहेत. हे आहे तुमचे बाकीचेही बी आहेत, मेथी, गवार, भरपूर वेगवेगळे, हे सगळे देशी बी त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे इकडे पण तुमची वरई, हरभरा, जवस वगैरे भरपूर प्रकारे ते ठेवतात. आणि याच आउटलेटमध्ये त्यांनी स्वतःचं आठवडे बाजारासाठी इथे ते भाजीपालाही विकायला ठेवतात. 20 गुंठ्यामध्ये किती सुंदर पद्धतीने शेती करता येते हे तुम्हाला आता समजलं असेल. विधाते नॅचरल फार्ममध्ये खूप छान प्रकारे आंतर पिकांचीही मॅनेजमेंट केलेलं आहे. म्हणजे एका 20 गुंठ्यामध्ये तुम्ही मेडिसिनल प्लांट औषधी वनस्पती असतील, तुमची फळझाडे, फुलांची झाडे, भाजीपाला खूप छान पद्धतीने मॅनेजमेंट केलंय. त्याचप्रमाणे काही देशी बिया ते विकतायत, भाजीपाला विकतायत आठवडे बाजारातून. खूप छान हा सेटअप त्यांनी उभा केलाय. कधीही तुम्ही येऊन व्हिजिट देऊ शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच व्हिडिओसोबत पुढील भागात.